आणि यानंतर आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मध्ये सहभागी होऊयात। सध्या या स्पर्धेला सुरुवात होते। थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पार पडणार आहे। या अगोदर जो सामना झालेला होता मॅट विभागामध्ये, त्यामध्ये काय नेमकं घडलेलं होतं हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं होतं। त्यामुळे आता या सामन्यात आता काय घडतंय पुढे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महासंग्राम पाहता अखंड महाराष्ट्राचं लक्ष असे हे अटे तटेचे काटेके टक्कर। महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडतो आहे। मॅट विभागातून पृथ्वीराज मोहोळ हा विजय झालेला आहे। सर्व माईकवर कंट्रोल असेल, माझ्या सहित सर्व माईक बंद असतील। फक्त कुस्ती पाहिजे। स्क्रीन पासून सर्व बाजूला व्हा। भुजबळ सर कुस्ती सुरू करू नका, महत्वाची स्क्रीन आहे। ऐका, स्क्रीन महत्वाची आहे। स्क्रीन पासून चला तिकडे। स्क्रीन समोर कोणी यायचं नाहीये। स्क्रीन समोर नॉट अलाउड, नॉट अलाउड प्लीज। चला बाजूला, खाली खाली। ऐका, स्क्रीन मीडिया सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी सहकार्य करा। शांतता। रेफरी डॉक्टर प्राध्यापक संतोष भुजबळ। हॅलो भुजबळ सर, कृपा करून इकडे हॅलो, सर्वांना विनंती आहे, खाली बसा, सर्व खाली बसा। सगळ्यांनी खाली बसा, खाली इकडे जे उभा आहे। शांतता राखा, माईक कंट्रोल करा। सरपंच म्हणून प्राध्यापक संतोष भुजबळ, अकरा क्रमांक सुनील मॅच संपली तसा बूम चालू करून त्याच्यावर का होतो पाहिजे। आता मी काय करणार, मला पण शूटिंग घ्यायची ना। हा ना, एक ठिकाणी बस ना, त्यावेळेस एका ठिकाणी बसायचं नाही। चालू आहे या तासामध्ये पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज ज्या जिल्ह्याचा खेळाडू क्रिकेट असतो त्या जिल्ह्याचा ऑफिशियल क्रिकेट केला जात नाही, म्हणून सरपंच म्हणून काम करताय अहिल्यानगरचे संतोष भुजबळ, सायकल सामान्यचे नितीन शिंदे आणि औरंगाबाद सोबत आपले व आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नामवंत सामने।
अहिल्यापासून धारण केलेल्या कुस्तीगीराला पंचाकडनं समाज पहिला कुस्ती करा. दोघे तुल्यबळ ताकदीचे पैलवान आहेत. मोबाईल खाली हे बघा खाली खाली उठू नका समोरचे. तुल्यबळापासून धारण केलेल्या कुस्तीगीराला ऍक्टिव्हिटी केली आहे. 30 सेकंदाची वेळ. हा बोला शरद भाऊ. नगर हा नगरला 12 वाजता. 12 वाजतील. नगरला आहे कुस्तीमध्ये दंगल आहे. कुस्ती दंगल चालू आहे बोलतो तुम्हाला. पैलवानाचा कॉस्ट्यूम फाटल्यामुळे सध्या या सामन्यामध्ये काहीसा व्यत्यय आलेला आहे. अजून 4 मिनिटं 14 सेकंद इतका हा सामना होणार आहे. कोण ठरणार आता महाराष्ट्र केसरी याचा निकाल आहे अवघ्या काही क्षणात लागणार आहे. काहीसा गोंधळ झालेला होता महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतर आता पुन्हा या अंतिम लढतीला सुरुवात झालेली आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी ही लढत होते आहे. थोड्याच वेळामध्ये आता महाराष्ट्राचा 67वा केसरी जो असेल त्याला मानाची गदा देखील दिली जाईल. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी ही लढत रंगते आहे. दरम्यान शिवराज राक्षे याचा मॅट विभागामध्ये मगाशी पराभव झाल्यानंतर पंचांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत त्यानं पंचांना लाथ मारलेली होती. त्यामुळे काहीसं या ठिकाणी गोंधळाचं वातावरण देखील झालेलं होतं आणि त्यानंतर आता या अंतिम सामन्याला सुरुवात झालेली आहे. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी ही लढत आता रंगते आहे. आपण पाहूया पुन्हा या सामन्याला सुरुवात होतीये. कोण होतोय महाराष्ट्राचा नवा केसरी. नंतर बोलतो बरं नंतर फोन करतो.
सेकंदाची विश्रांती. डॉक्टर प्राथमिक शब्द विभागातील आता प्रमुख लाईट चालू करा. सामाजिक आंतरराष्ट्रीय पंच जुनियर आंतरराष्ट्रीय पंच सोडून पाहिजे. ते पब्लिकने पाय दिल्यामुळे एवढं लाईटची चालत आहे. तर मॅटवरील यापूर्वी झालेल्या अंतिम सामन्याच्या निकालानंतर आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झालेला आहे. मॅटवरील विजेता आणि मातीतील विजेता यांचा हा अंतिम सामना खेळवला जातो आणि या सामन्यामध्ये जो विजयी होईल त्याला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळतो. गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये कुस्तीचा हा थरार रंगतो आहे आणि शेवटची 2.5 मिनिटं आता उरलेली आहेत. यामध्ये पहिला अंक पृथ्वीराज मोहोळला मिळाला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी 1 अंक मिळवलेला आहे. मॅटवरच्या कुस्तीमधला विजेता पृथ्वीराज मोहोळ यांनी 1 पॉईंट सध्या मिळवलेला आहे. आणि आता शेवटची 2 मिनिटं उरलेली आहेत. या 2 मिनिटांमध्ये हे दोन्ही मल्ल कशा प्रकारे डाव टाकतात एकमेकांवर आणि अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा. या स्पर्धेची शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत आणि दोन्ही मल्ल आपल्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्र केसरी पदाची गदा पटकावण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहेत. महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी ही लढत सध्या सुरू आहे. आणि आता या स्पर्धेतला शेवटचा 1 मिनिट उरलेला आहे. पहिल्या फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आघाडीवर आहे. त्यामुळे ही आघाडी न गमावण्याचा पुरेपूर प्रयत्न मोहोळकडून होताना दिसतो आहे. तर उरलेल्या वेळेमध्ये आपण गुण स्कोर करून ही गदा आपल्याकडे घ्यावी यासाठी गायकवाड प्रयत्नशील.
सध्या उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा झुंबड उडताना दिसते आहे, गोंधळाची परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे। काही प्रेक्षक हे मॅटवर धावून येत असल्याचं चित्र आहे आणि तातडीने पोलिसांनी या ठिकाणी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथून सर्वांना पुन्हा एकदा बाहेर काढून आखाडा रिकामा करून दिलेला आहे। गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये कुस्तीचा थरार रंगतो आहे आणि आत्तापर्यंत दोघांनाही एक एक गुण मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर मोहोळ आता 2-1 नी आघाडीवर आहे। मोहोळनी सध्या 1 गुणांची आघाडी घेतलेली आहे आणि पृथ्वीराज मोहोळ सध्या 2 गुणांसह 1 गुणांनी आघाडीवर। तर आता शेवटचे काही सेकंद बाकी आहेत। या काही सेकंदांमध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही मल्ल एकमेकांना भेट देईल आणि शेवटच्या काही सेकंदांमध्ये नेमकी काय कमाल होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, अत्यंत उत्कंठेचं असणार आहे। आणि त्यानंतर या कुस्तीची वेळ आता संपलेली आहे आणि उपस्थितांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज मोहोळकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करण्यात आलेला आहे। यापूर्वीच्या फेरीमध्ये जी फेरी वादग्रस्त ठरलेली होती त्या फेरीतला विजेता पृथ्वीराज मोहोळ अंतिम फेरीमध्ये आता विजेता ठरलेला आहे आणि महाराष्ट्र केसरी पदाची गदा पृथ्वीराज मोहोळला मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचा हात वर करून पंचांकडून हा निर्णय आता घोषित केला जाईल आणि प्रथेप्रमाणे दोन्ही हात वर करून महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ याच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। 2-1 अशा गुणांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळनी विजय मिळवलेला आहे आणि नवा महाराष्ट्र केसरी कोण याचं उत्तर मिळालेलं आहे आणि ते नाव आहे पृथ्वीराज मोहोळ। यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी पदाची गदा आता पृथ्वीराज मोहोळला मिळेल यावर शिक्कामोर्तब झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।